नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की सिरीज टेस्ट लॅम्प कसा बनवायचा, सिरीज टेस्ट बोर्ड कसा बनवायचा. तर त्यासाठी आपल्याला एक अशा पद्धतीचा पीव्हीसी बॉक्स पाहिजे. स्विच बोर्ड आहे हा. तर याच्यावरती आपल्याला एक होल्डर, दोन स्विच, दोन सॉकेट, एक फ्यूज व एक इंडिकेटर बसवायचा आहे. यामध्ये पाहू शकता आपण मी हे सर्व ॲक्सेसरीज बसून घेतले आहे. तर यामधला एक स्विच व सॉकेट मी पॅरल साठी ठेवणार आहे व एक स्विच व सॉकेट हे सिरीज साठी बनवणार आहे. ठीक आहे, चला तर व्हिडिओ सुरू करू. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, एक होल्डर घ्यायचा आहे. होल्डरला अशा पद्धतीने दोन वायर्स जोडून घ्यायच्या आहे व या स्विच बोर्डवरती आपल्याला सर्व ॲक्सेसरीज बसून घ्यायच्या आहे, जसे की फ्यूज असेल, इंडिकेटर असेल व दोन स्विच व दोन सॉकेट्स. ओके, हा एक स्विच मी एक्स्ट्रा बसवलेला आहे, याचा आपण कुठे वापर करणार नाही. फक्त आपल्याला हे दोन स्विच व दोन सॉकेटचा वापर करायचा आहे व एक होल्डरचा. तर आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, हे सगळ्या ॲक्सेसरीज बसून झाल्यावरती यावरती आपल्याला एक होल्डर बसवायचा आहे. तर त्यासाठी आपण इथे मार्किंग करून दोन होल पाडून घेतले आहेत, बघू शकता आपण. व याच्यात आपल्याला अशा स्क्रूच्या साह्याने काय करायचं आहे, हा होल्डर इथे बसवून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण हा होल्डर इथे व्यवस्थित बसवून घेणार आहोत. होल्डरचे कनेक्शन करून ठेवलेले असल्यामुळे आपल्याला वायरिंगचं कनेक्शन करायला सोपं जाईल. जर तुम्ही आधीच होल्डर इथे बसून घेतला तर कनेक्शन करायला थोडंसं अवघड जाईल तुम्हाला. त्यासाठी आपली होल्डरला वायर्स बसून घ्यायच्या आहे व नंतर होल्डर याच्यावरती फिट करायचा आहे. बघू शकता आपण इथे होल्डर बसून त्याच्या दोन वायर्स आपण इथून बाहेर काढून घेतल्या आहे. आता आपल्याला सिरीज टेस्ट बोर्डचं कनेक्शन करायचं आहे. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, ह्या फ्यूज मधनं आपण सप्लाय बाहेर घेणार आहोत. इथे इनपुट फेज येतो, यातनं आउटपुट फेज पहिले इंडिकेटरला जाईल, इंडिकेटर मधनं ह्या दोन्ही स्विचला जाईल. ओके, तर चला आपण कनेक्शन सुरू करू. अशा पद्धतीने आपण फेज साठी रेड कलरची वायर घेणार आहोत व इथे एक रेड कलरची वायर इथे जोडून त्या वायरचे दुसरे टोक हे आपण इंडिकेटरच्या एका टोकाला जोडत आहोत इथे. व ह्याच टोकापासून आपण एक वायर अजून एक बाहेर काढणार आहोत, जी आपल्याला स्विच पर्यंत घेऊन जायची आहे. अशा पद्धतीने आपण इथून हा फेज ह्या स्विचला आणणार आहोत. फेज जोडताना नेहमी स्विचच्या खालच्या पॉइंटला फेज जोडायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही स्विच एका वायरने कनेक्ट करून घेणार आहोत. बघू शकता आपण अशा पद्धतीने दोन्ही स्विचला सप्लाय इथून जाईल व दोन्ही स्क्रू व्यवस्थित टाईट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपलं फेजचं कनेक्शन झालं आहे. आता यामधला कुठला सॉकेट आपल्याला पॅरलसाठी व कुठला सॉकेट आपल्याला सिरीजसाठी हे सिलेक्ट करायचं व त्यानंतर कनेक्शन करायचं. तर मला हे जे सॉकेट आहे हे सॉकेट सिरीजसाठी ठेवायचं आहे व हे सॉकेट आपल्याला पॅरलसाठी ठेवायचं आहे. तर मी ह्या पॅरलसाठीच्या सॉकेटचं पहिले कनेक्शन करून घेतो. यासाठी आपल्याला या स्विचच्या वरच्या पॉइंटमधनं एक वायर जोडून तिचे दुसरे टोक सॉकेटच्या एल पॉइंटला जोडायचे आहे. सॉकेटवरती इथे एल व एन पॉइंट लिहिलेला असतो, त्यामध्ये एल पॉइंटला मी इथे ही वायर जोडून देणार आहे. अशा पद्धतीने एल पॉइंटला ही वायर जोडून द्यायची. यामुळे काय होईल, या स्विचच्या खालच्या पॉइंटला जो फेज येतोय तो स्विच ऑन केल्यानंतर ह्या सॉकेटला येईल, म्हणजे ते सॉकेट आपलं पूर्णपणे पॅरल होईल. फक्त या ठिकाणी आपल्याला न्यूट्रल द्यायची गरज आहे. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी न्यूट्रलचं पण कनेक्शन करून घेणार आहे. इथून आपल्याला मेन न्यूट्रल आणायची आहे. व ही ह्या एका सॉकेटला इथे जोडून घ्यायची व इथनच आपल्याला दुसऱ्या सॉकेटला पण नेता येईल. यानंतर आपल्याला ह्याच पॉइंटमधनं न्यूट्रल दुसऱ्या सॉकेटच्या न्यूट्रल पॉइंटला न्यायची आहे. तर इथूनच आपण एक वायर जोडणार आहोत अशा पद्धतीने व या पॉइंटमधनं आपण दुसऱ्या सॉकेटला न्यूट्रल चे कनेक्शन करणार आहोत. ठीक आहे, ही वायर आपल्याला इथे न्यूट्रलच्या पॉइंटला कनेक्ट करायची आहे. अशा पद्धतीने आपण ही वायर न्यूट्रलच्या पॉइंटला कनेक्ट केली आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला सिरीज टेस्ट बोर्ड बनवण्यासाठी लॅम्पच्या ज्या दोन वायर्स आहेत त्या दोन वायर्स पैकी एक वायर्स या सॉकेटच्या एल पॉइंटला जोडायची आहे व दुसरी जी वायर आहे ती आपल्याला या स्विचच्या
वरच्या पॉइंटला जोडायची आहे, जेणेकरून या स्विचमुळे आपलं सिरीज टेस्ट बोर्डचं कनेक्शन पूर्ण होईल. हे बघा, अशा पद्धतीने मी काय केलंय, लॅम्प होल्डरच्या ज्या 2 वायर आल्या होत्या त्या 2 वायरपैकी एक वायर स्विचच्या वरच्या पॉइंटला जोडली व दुसरी जी वायर आहे ती सॉकेटच्या एल पॉइंटला जोडली. इथून सॉकेटला न्यूट्रल मिळाली, दुसऱ्या सॉकेटला पण इथून न्यूट्रल गेली. ठीक, अशा पद्धतीने आपण न्यूट्रलचं कनेक्शन पूर्ण केलं व या पद्धतीने फेजचं कनेक्शन पूर्ण केलं. आता आपल्याला याला अर्थिंगचंही कनेक्शन द्यायचं आहे. त्यासाठी मी एक हिरवी वायर घेतली व हिरवी वायर ही या पॉइंटमधून अर्थिंगच्या पॉइंटमध्ये द्यायची आहे व इथूनच आता दुसऱ्या अर्थिंगच्या पॉइंटला ही वायर द्यायची. ठीक, अशा पद्धतीने आपण दुसऱ्याही सॉकेटला अर्थिंगचं कनेक्शन करणार आहे. ठीक, बघू शकता आपण अशा पद्धतीने आपण अर्थिंगचं कनेक्शन दोन्ही सॉकेटला दिलेलं आहे. आता आपलं कनेक्शन जे झालं आहे ते एकदा चेक करून बघायचं आहे की कुठे कनेक्शन लूज आहे की नाही व केलेलं कनेक्शन हे पूर्णपणे बरोबर आहे की नाही हे आता पहिले आपल्याला चेक करायचं आहे. तर मी पहिले कुठे लूज राहिलंय की हे चेक करणार आहे. तर सगळे कनेक्शन हे आपले टाईट झालेले आहे व केलेलं कनेक्शनही बरोबर आहे. या ठिकाणी एक होल्डरची वायर व या ठिकाणी एक होल्डरची वायर आपण जोडलेली आहे. ज्यावेळेस आपण हा स्विच ऑन करू त्यावेळेस ह्या 2 पॉइंटमधनं सर्किट पूर्ण होईल. बघू शकता आपण सर्व कनेक्शन आपलं झालेलं आहे. तर आता आपल्याला याला मेन सप्लाय देऊन कनेक्शन चेक करून पाहिजे आहे. तर त्यासाठी मी हा जो बोर्ड आहे तो पूर्ण फिट करून देणार आहे. त्यासाठी आपल्याकडे या ज्या 3 वायर्स आहे या 3 वायर्स मी इथे जोडून घेणार आहे. या ठिकाणी फेजचं कनेक्शन द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, व्यवस्थित वायरवरील इन्सुलेशन काढून मग कनेक्शन करायचं आहे, ज्यामुळे लूज कनेक्शन राहणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने मी इथे फेजची वायर जोडली व ते कनेक्शन पूर्ण पुन्हा टाईट करून घ्यायचं आहे व इथे न्यूट्रलचं कनेक्शन करायचं आहे. या ठिकाणी न्यूट्रलची वायर आपल्याला जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोन्ही वायर इथे व्यवस्थित जोडून स्क्रू पॅक करून घ्यायचा आहे व त्याच पद्धतीने आपल्याला अर्थिंगचा पण कनेक्शन करून घ्यायचा आहे. अर्थिंगच्या पॉइंटला बघू शकता मी इथे अर्थिंगचं कनेक्शन करतोय. अशा पद्धतीने अर्थिंगचं कनेक्शन इथे पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, आता आपण हे पूर्ण बोर्ड व्यवस्थित बसवून देणार आहोत व बोर्डला चेक करणार आहोत की आपलं सर्व कनेक्शन बरोबर झालं आहे की नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, सर्व स्विच हे पहिले बंद करून ठेवायचे आहे. त्यासाठी आपल्याला सप्लाय द्यायचा आहे ह्या स्विच बोर्डला. तर आपण सप्लाय देऊ व चेक करून बघू की आपला सिरीज टेस्ट बोर्ड व्यवस्थित झाला आहे की नाही. ठीक आहे, आपण बघू शकता की आता आपल्या स्विच बोर्ड मध्ये सप्लाय आलेला आहे. आता यातलं एक सॉकेट हे आपलं पॅरल आहे व एक सॉकेट आपलं सिरीज आहे. तर आपलं पॅरल सॉकेट हे आहे. तर आपण याच्यात सप्लाय आला आहे की नाही ते चेक करणार आहोत मल्टीमीटरच्या सहाय्याने. तर आपल्याला मल्टीमीटर AC व्होल्टेजवर सेट करायचं आहे व या सॉकेटमध्ये सप्लाय आला आहे की नाही चेक करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण स्विच ऑन करून बघू शकता की मल्टीमीटरवरती AC सप्लाय आलेला आहे. तर आपलं हे सॉकेट पॅरलमध्ये काम करणार आहे. तर आता आपलं हे दुसरं सॉकेट आहे ते सिरीजमध्ये काम करणार आहे. तर यासाठी आपल्याला या होल्डरवरती आपल्याला एक बल्ब जोडून घ्यायचा आहे व आता ह्या सॉकेटवरून आपल्याला टेस्टिंग करायचं आहे सिरीज टेस्ट लॅम्पचं. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की अशा पद्धतीने 2 वायर्स घ्यायच्या आहेत व दोन्ही वायर्स या सॉकेटला कनेक्ट करायच्या आहे. ठीक आहे, आपण बघू शकता. तर आता मी याला फक्त टेस्ट करून पाहणार आहे की आपला सिरीज टेस्ट बोर्ड व्यवस्थित काम करतोय की नाही. स्विच ऑन केल्यानंतर ह्या 2 वायर मी शॉर्ट करून पाहतो. बघू शकता लॅम्प आपला चालू झाला आहे. याचा अर्थ आपला सिरीज टेस्ट बोर्ड व्यवस्थित झालेला आहे व तो प्रॉपर काम करत आहे. याचा उपयोग कसा करायचा व कशासाठी करायचा हे मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगेन. आता हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.